श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर मौनी अमावस्या या शब्दातच गहन अर्थ लपलेला आहे. आणि मौनी अमावस्या म्हणजेच मौन राहून या दिवसाचं व्रत करायचं आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारची बडबड करायची नाहीये. बघा, आपण गृहस्थी लोक आहोत, त्यामुळे आपल्याला एरवी शांतपणे सगळी कामं करणं शक्य होत नाही. आपल्याला बोलावंच लागतं आपल्या सांसारिक गोष्टीमध्ये, सांसारिक जीवनामध्ये. त्यामुळे एक दिवस ठरवलेला आहे, तो आहे मौनी अमावस्याच्या दिवशी. तर या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रकारची बडबड न करता सगळं व्रत परिपूर्ण करायचे आहे. आता जे सांसारिक लोक आहेत, गृहस्थी बायका देखील असतात, त्याच्यात मुलं बाळ सगळं करून सगळं करावं लागतं. मग त्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट करून बऱ्याच गोष्टी करता येतात. पूर्णपणे मौन बाळगता नाही आलं तरी चालेल, पण होईल तेवढं आपण करू शकतो. आणि कोणत्या 4 गोष्टी आज आपल्याला करायच्या नाही आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, मौनी अमावस्या ही रविवारी म्हणजे उद्याच 18 जानेवारी 2026ला या वर्षातील पहिलीच अमावस्या आहे. आणि ही अमावस्या ही आपल्या शास्त्रांमध्ये खूप महत्त्वाची आहे असे मानले जाते. तर या दिवशी काय करायचं, काय करू नये, या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. तसेच सर्वार्थ सिद्धी योग किंवा युगादी योग हे दोन्ही तिथी जुळून आलेले आहेत याच दिवशी. याबद्दल पूर्ण चर्चा मी आधीच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. तो व्हिडिओ नक्की जाऊन बघू शकता तुम्ही. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. कारण यातूनच मला समजते की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत की नाही. तर चला सुरुवात करूया. बघा मंडळी, मौनी अमावस्या ही रविवारी येत आहे आणि ही अतिशय महत्त्वाची आणि पॉवरफुल अमावस्या मानली जाते. तशा अमावस्या हे आपल्या भारतीय संस्कृतीत खूप महत्त्वाच्या मानले जातात आणि या दिवशी बरेच उपाय असतात जे की आपल्याला करायचे असतात. तर मौनी अमावस्या त्यातीलच एक आहे, पण ही सगळ्यात महत्त्वाची अमावस्या असते. तसेच पितृतर्पण अर्पण कसे करायचे, पितरांना खुश कसे ठेवायचे, प्रसन्न कसे करायचे, यावर देखील आज उपाय पाहणार आहोत. तर बघा, या दिवशी मौनी अमावस्येच्या दिवशी आपण गंगा स्नान केलेलं किंवा कोणत्याही नदीत आपण स्नान केलेलं किंवा तीर्थक्षेत्री स्नान केलं खूप महत्त्वाचं मानले जाते. तर या दिवशी ना आपल्याला स्नान करायचे आहे सकाळी. आणि गंगेचं पाणी किंवा कोणत्याही नदीचं, चांगल्या नदीचं पाणी असेल तर ते तुम्ही बकेटमध्ये तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करू शकता. तसेच त्यानंतर आपल्याला पितरांना खुश करायचं आहे. ते कसं करायचं ते सांगते मी. तर आपल्याला गंगाजल घ्यायचं आहे. आपल्या तांब्याचं लोटा असतो त्याच्यामध्ये गंगाजल घ्या, त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका. आणि या दिवशी आपल्याला गीतेचा 7वा अध्याय करायचा आहे, गीतेचा 7वा पाठ करायचा आहे. तुमच्याच्याने शक्य होत नसेल मुखाने म्हणायला तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करून तो मोबाईलवर लावून देऊ शकता आणि तो ऐकू शकता. ऐकल्यानेही पुण्य मिळते. आणि तो अध्याय वाचून झाल्यानंतर किंवा ऐकून झाल्यानंतर लोट्यातलं पाणी दक्षिण दिशेला आपल्याला अर्पण करायचे आहे आणि आपल्या पितरांना प्रार्थना करायची आहे आणि त्यांना खुश करायचे आहे. आता बघा, बऱ्याच जणांना आपल्याला नारायण नागबळी सांगितलेला असतो किंवा पितृदोष सांगितलेला असतो. आपण जेव्हा प्रत्येक अमावस्याला काही ना काही उपाय करतो तेव्हा त्याच्यातले दोष बऱ्यापैकी कमी होतात आणि आपल्या घरामध्ये शांतता नांदायला सुरुवात होते किंवा बऱ्याच कटकटी भांडणं हे कमी होतात. आता आणि ही तर मौनी अमावस्या ही सगळ्यात मोठी अमावस्या आहे. या दिवशी हे उपाय नक्की करा तुम्ही. तसेच या अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपला घराचा उंबरठा जो असतो तो हळद आणि गोमूत्र मिक्स करून आपल्याला सारवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपलं जे वाहन असतं, 2 चाकी 4 चाकी जे असतात ते श्री स्वामी समर्थाचा मंत्र म्हणून 7 वेळा उतारा करायचा आहे त्या नारळाचा. उतारा करून झाल्यानंतर हेच नारळ आपल्याला जमिनीवर फोडायचे आहे आणि पाय धुवून महाराजांना मुजरा करायचा आहे, महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. तर बघा, असे उपाय करून बऱ्याच अडचणी दूर होतात. करून बघा आणि या दिवशी मौन बाळगण्याचा प्रयत्न करा. स्वतःवर थोडा संयम ठेवा. आणि बघा, आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. चला, आजचा व्हिडिओ इथे संपवते. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.